नमस्कार, मी शुभ्रा. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असलंच पाहिजे. तर तुम्हा सगळ्यांना कालचा व्लॉग बघून माहीतच असेल की आम्ही गावी आलोय. तर गावाला आता मस्त सगळे सण चालू आहेत. उद्या गुढीपाडवा आहे, तर त्याची तयारी आज चालू आहे. आणि ऋषीची आत्या वगैरे काका मुंबईतून गावी आलेत, तर खूप घर असं छान भरल्यासारखं वाटतंय. आणि एक वेगळी अशी गोष्ट म्हणजे आज संगमेश्वरचं शिपणं आहे. आता ते सगळं मी पहिल्यांदाच अनुभवणार आहे. म्हणजे रंगपंचमी आहे थोडक्यात. आता काल पालखी वगैरे सगळी संपली, तर आज रंगपंचमी असते. तर खूप मोठी रंगपंचमी संगमेश्वरला असते. तर ते बघण्यासाठी आता आम्ही जातोय आणि म्हटलं सगळ्यांसोबत पण शेअर करूया खूप छान असा व्हिडिओ की शिपणं कसं असतं ते आपण संगमेश्वरचं शिपणं बघूया. चला तर मग लेट्स सी. माझ्या मागे बघता हे आहे संगमेश्वरचं शिपणं. आणि म्हणजे खूप मोठी अशी रंगपंचमी असते. खूप मोठा हौद आहे, त्याच्यामध्ये कलर सगळे जण खेळतात. खूप सारी मजा चालू आहे. पण मला रंगपंचमी नको वाटते, त्यामुळे मी फक्त लांबून बघणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप सारी सगळ्यांची मजा चालू आहे. ते मी सगळं पहिल्यांदाच बघते. खूप मोठी रंगपंचमी आहे.
संगमेश्वरचं शिपणं म्हणजे एकदम डेंजर असतं. म्हणजे मी स्वतःला किती अशी सेफ करत होती की नाही मला नका कलर लावू, माझ्याकडे छोटं बाळ वगैरे आहे. पण तिकडच्या लेडीज ऐकायलाच तयार नाही, त्यांनी पूर्ण कलर लावला होता. मी तो म्हणजे 4 बॉटल माझ्या संपल्या अगदी, म्हणजे साबण लावून लावून मी तो कलर घालवला. ते बघा हाताला आहे तरी पण. ऋषीचे पप्पा बघा कलरच फुल चेंज झालाय आणि ऋषीचे काका पण बघा पूर्ण व्हाईट पट्ट्या होत्या ना पिंक झाल्यात. एकदम आठवणीत राहण्यासारखं शिपणं होतं हे. छान म्हणजे एकदम मस्त वाटलं. आता आम्ही निघालोय घरी जायला, कारण की उद्या पुन्हा गुढीपाडव्याची खूप सारी तयारी करायची आहे. आता मस्तपैकी भिजायला झालंय तर गरम गरम काहीतरी खाणार देवरुख मध्ये आणि त्यानंतर मग घरी जाणार. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आपल्या कोकणातले संगमेश्वर मधलं शिपणं रंगपंचमी ही तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते. आजच्या दिवसासाठी बाय. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.